माजी सैनिकांच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेत धाव. महार रेजिमेंटच्या गौरवासाठी उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी. 17 वर्ष देशसेवा केल्यानंतर माजी सैनिकांना सुरक्षा रक्षकांची नोकरी देणे हा सैनिकांचा अवमान असल्याची भावना महापौर लांडगे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन. देशाच्या संरक्षणासाठी आपल्या आयुष्यातील अमूल्य 17 वर्ष सेवा देणाऱ्या महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी माजी सैनिकांनी केली आहे. याच मागण्यांसाठी पुणे परिसरातील महार रेजिमेंटचे माजी सैनिक आणि संघटनांचे प्रतिनिधी पिंपरी चिंचवड महापालिकेत दाखल झाले होते. त्यांनी महापौर लांडगे यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा करत निवेदन सादर केले. माजी सैनिकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये औंध मिलिटरी स्टेशन समोरील रावेत औंध BRT मार्गावरील उड्डाणपुलाला महार रेजिमेंटचे संस्थापक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल असे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणी संदर्भात मार्च 2026 पासून विविध लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, संबंधित विभागाकडे सातत्याने अर्ज, निवेदने सादर करण्यात आल्याचे माजी सैनिकांनी सांगितले. औंध मिलिटरी स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर हा उड्डाणपूल उभारण्यात आलेला असल्याने या परिसराचा महार रेजिमेंटशी प्रत्यक्ष भौगोलिक आणि ऐतिहासिक संबंध असल्याचे माजी सैनिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे हे ऐतिहासिकदृष्ट्या समर्पक ठरेल अशी भूमिका त्यांनी मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित आणि उपेक्षित घटकांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना समान संधी मिळण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. देशाच्या संरक्षण व्यवस्थेत वंचित घटकातील युवकांना संधी मिळावी यासाठीही त्यांनी भूमिका मांडली. महार समाजातील युवकांना सैन्य सेवेत संधी मिळावी आणि त्यांचा देशसेवेत सहभाग वाढावा या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर महार रेजिमेंटच्या उभारणीशी डॉ. आंबेडकरांचे योगदान जोडले असल्याची भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली. महार रेजिमेंटने भारतीय सैन्याच्या गौरवशाली इतिहासात विविध युद्धे, लष्करी मोहिमा, राष्ट्रसेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि सीमांचे रक्षण करताना या रेजिमेंटमधील अनेक जवानांनी सर्वोच्च त्याग केला आहे. त्यामुळे महार रेजिमेंटचा इतिहास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान याचे स्मरण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे माजी सैनिकांनी आपल्या पुनर्वसनाच्या प्रश्नांवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही 17 वर्ष देशासाठी सेवा करतो. निवृत्तीनंतर आम्हाला मात्र सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी दिली जाते. देशासाठी प्राणाची पर्वा न करता देश सेवा करणाऱ्या सैनिकांच्या कौशल्याला आणि अनुभवाला ही योग्य न्याय देणारी व्यवस्था नाही अशी भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतर सैनिकांच्या अनुभवाचा योग्य उपयोग करून त्यांना सन्मानजनक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली. माजी सैनिकांनी केवळ सुरक्षा रक्षक म्हणून पाहण्याऐवजी प्रशासन, सुरक्षा व्यवस्थापन, प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर जबाबदारीच्या क्षेत्रात त्यांच्या अनुभवाचा उपयोगही करून घेण्यात यावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात. उड्डाणपुलाच्या नामकरणामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रसेवेचे स्मरण कायम राहील. महार रेजिमेंटचा गौरवशाली सैनिकी इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचेल. तसेच आजी माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी आणि सैनिक कुटुंबियांच्या भावनांचा सन्मान होईल असा विश्वास माजी सैनिकांनी व्यक्त केला. या नामकरणातून युवा पिढीला देशसेवा, शौर्य, सामाजिक समता आणि संविधानिक मूल्याची प्रेरणा मिळेल. तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या वारशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची कायमस्वरूपी नोंद होईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नामकरणाचा प्रस्ताव अद्याप अंतिम निर्णयाच्या टप्प्यावर पोहोचलेला नसल्याने यापूर्वी सादर केलेले सर्व अर्ज, निवेदने, त्यावरील पत्रव्यवहाराचा एकत्रित विचार करून प्रस्तावाला प्रशासकीय स्तरावर प्राधान्य देत तातडीने पुढील कार्यवाही करावी अशी मागणी माजी सैनिकांनी केली. ही मागणी केवळ एका उड्डाणपुलाच्या नामकरणाची नसून देशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महार रेजिमेंटच्या सैनिकांच्या इतिहास, त्याग आणि स्वाभिमानाशी संबंधित आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक आणि सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा माजी सैनिकांनी व्यक्त केली. यावेळी माजी सैनिकांनी महापालिका प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. संबंधित मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी केले असून या प्रश्नांकडे प्रशासन कोणत्या भूमिकेने पाहते याकडे माजी सैनिकांचे लक्ष लागले आहे.